सगळी माहिती या ट्रोलरला दिली जाते। एअरपोर्ट अथॉरिटीचा असं कोण आहे का एअरपोर्ट अथॉरिटीचे लोक ट्रोलरला माझ्याबद्दलची माहिती देण्यासाठी तिथं करतात? सगळी माहिती, फक्त माझी नाही, त्या सेलिब्रिटी क्रिकेटरची सुद्धा माहिती दिली। आता लाजबीज वाटते का नाही? आम्ही कष्ट करून माहिती काढतो आणि या ट्रोलरला फक्त माहिती तिथे जर मिळत असेल तर याच्या मागे वेगळी अजून शक्ती आहे का, असा सुद्धा प्रश्न इथं निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। आणि मग हे एअरपोर्ट अथॉरिटी असू शकतं, VSR असू शकतं, काय म्हणजे आम्ही इथे वेगळी इन्फॉर्मेशन मागतोय आणि आमच्या ट्रोलरला कुणीतरी ऑथेंटिक आणि सिक्रेट इन्फॉर्मेशन हे ट्रोलरला, ते सुद्धा भाजपच्या ट्रोलरला दिली जाते। याच्यावर शंका 100% आता आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागली। पुढे आता हु इज श्वेता सिंग याचा थोडासा अभ्यास करावा। थोडक्यात तुम्हाला सांगतो, या आपल्या महाराष्ट्राच्या सुनबाई होत्या, आता नाहीयेत, त्या DGCA मध्ये काम करतात। फार मोठ्या फॅमिलीमध्ये त्यांचं लग्न झालं होतं आणि आज जो सत्तेत पक्ष आहे मोठा, त्याच्या निगडीत असणारे हे कुटुंब होतं। त्या कुटुंबामध्ये फार भावनिक गोष्ट झाली, ती कधीच आपण विचार करू शकत नाही, याचा अंदाज तुम्हाला आहे। आणि ह्या आज त्या DGCA मध्ये बसून त्यांच्या कॉन्टॅक्टचा वापर करून हे फार मोठ्या प्रमाणात तिथे एक रॅकेट चालवतात। आणि त्या ज्या मगाच्या अपूर्वाचं नाव घेतलं त्या एअर इंडिया आपलं जेटमध्ये होत्या, या सुद्धा जेटमध्ये होत्या आणि ह्यांनीच त्यांना त्या समितीमध्ये टाकलंय असं आमचं मत आहे। यांचा रिसर्च, तुम्ही जर रिसर्च वाले पत्रकार असाल तर त्या करा, पण आमच्या या इन्व्हेस्टिगेशन मध्ये, आता हे इन्व्हेस्टिगेशन चालू असताना श्वेता सिंगला तिथं ठेवू नका अशी आमची जाब मागणी आहे, कारण या वेल कनेक्टेड आहे आणि यांचा संपर्क फार वरच्या लेवलला पोहोचलेला आहे। त्यामुळे या व्यक्तीला त्या DGCA मध्ये न ठेवणं हे महत्वाचं आहे। आणि चौकशी समितीबद्दल मी तुम्हाला काय गोष्टी सांगितलं आणि CBIची चौकशी केली जाते, CID आहे, पण CIDचा रिपोर्ट कुठे आहे? CID आतापर्यंत काय केलं, कुठला CCTV घेतला, हे रिपोर्ट येणं महत्वाचं आहे। सांगा ना तुम्ही लोकांना, पब्लिकला येऊन आतापर्यंत आम्ही हे केलं ते केलं, आणि त्या पद्धतीने माहिती लोकांपर्यंत यायला काय हरकत आहे? CBIची मागणी करत असतील तर त्याचा अर्थ दिल्लीकडे त्यांनी त्या ठिकाणी बघितलं असावं। दिल्ली आता CBI आणि बाकी एजन्सीला घेतलं तर हे होऊ शकतं। आता ह्याच्यामध्ये बाकी आहे, आता भारताकडे सरकारी विमान आहे 2004चं, हे 10चं होतं पडलेलं, 4चं सायटेशन XLS, आता हे विमान असून बंद पडले।